ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीति नाम्ने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदन्याय कृष्णप्रेम प्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नामिने गौरत्विषे नमः। पंचतत्वात्मकं कृष्णं भक्तरूपस्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिकं। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या नित्य साप्ताहिक सत्संगामध्ये। नामहट्ट केंद्र राजापूर इस्कॉन म्हणजे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ द्वारा तर आज आहे बलराम पौर्णिमा बरोबर की नाही। आणि आपण काय म्हणतो तिला राखी पौर्णिमा म्हणतो, नारळी पौर्णिमा म्हणतो, पण प्रामुख्यानं काय आहे आज श्री बलराम पौर्णिमा म्हणजे बलरामजींचं आविर्भाव आजच्या दिवशी झाला श्रावण मासातील पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी। मग आपण सगळे सायंकाळी जमलो आहोत। हरे कृष्ण। तर आज आपण विषय खूप मोठे आहेत आणि वेळ आपल्याकडे कमी आहे, त्यामुळे वेळ न दवडता आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 नारायणं नमस्कृत्यं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासा देवी सरस्वती व्यासा ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु भद्रेषु
नित्यं भागवत सेवया नित्यं भागवत सेवया भगवति उत्तम श्लोके भगवति उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी भक्तिर्भवति नैष्टिकी कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च देवकी नंदनाय नन्दगोपकुमाराय नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम हरे राम हरे राम 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 हरे हरे राम राम हरे हरे ग्रंथ श्रीमद् भागवतम की जय हो. ग्रंथ श्रीमद् भागवतम स्कंद 10वा अध्याय 8वा श्लोक 11 आणि 12 आपण थोडक्यात पाहणार आहोत आणि आजचा विषय वस्तू आपण अभ्यासणार आहोत जी अनंत आहे. कारण त्यांचं नावच काय आहे? अनंत आहे. त्यांचं नावच अनंत आहे. तर थोडक्या कालावधीत आपण थोडंफार त्याच्यातनं रसपान करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी म्हणेन माझ्यामधून रिपीट करा. श्लोक 11वा अध्याय 8वा स्कंद 10वा. श्री शुक उवाच श्रीशुक उवाच एवं संप्रार्थितो विप्रः एवं सम्प्रार्थितो विप्रः स्वचिकीर्षितमेव तत् स्वचिकीर्षितमेव तत् चकार नामकरणं गूढो चकार नामकरणं गूढो रहसि बालयो. रहसि बालयो. श्रीशुक उवाच श्रीशुक उवाच एवं संप्रार्थितो विप्रः एवं सम्प्रार्थितो विप्रः स्वचिकीर्षितम् एव तत् स्वचिकीर्षितम् एव तत् चकार नामकरणं गूढो चकार नामकरणं गूढो रहसि बालयो. रहसि बालयो. श्री शुक उवाच श्रीशुक उवाच श्री शुकदेव गोस्वामी म्हणाले श्रीशुकदेव गोस्वामी म्हणाले एवं एवं अशा प्रकारे अशा प्रकारे संप्रार्थितः संप्रार्थितः नंद महाराजांनी नंद महाराजांनी आतुर होऊन विनंती केल्यामुळे आतुर होऊन विनंती केल्यामुळे विप्रः विप्रः गर्गमुनी गर्गमुनी स्वचिकीर्षितम एव स्वचिकीर्षितम् एव जे कार्य करण्याची जे कार्य करण्याची त्यांची इच्छा होती त्यांची इच्छा होती आणि याच उद्देशाने आणि या उद्देशाने ते तेथे गेले होते. ते तेथे गेले होते. तत् तर ते ते चकार चकार केले केले. नामकरणम नामकरण संस्कार नामकरण संस्कार गूढहा गूढहा गुप्तपणे गुप्तपणे रहसी रहसी एकांत स्थळी एकांतस्थळी बालयो बालयोग दोन्ही बाळांचा. दोन्ही बाळांचा. श्री शुकदेव गोस्वामी पुढे म्हणाले श्रीशुकदेव गोस्वामी म्हणाले गर्गमुनींना गर्गमुनींना कृष्ण बलरामांचा कृष्ण बलरामांचा नामकरण संस्कार नामकरण संस्कार करण्याची करण्याची तीव्र इच्छा होतीच. तीव्र इच्छा होती. त्यामुळे त्यामुळे नंद महाराजांनी नंद महाराजांनी विशेष विनंती विशेष विनंती आणि आदरपूर्वक आग्रह करताच आणि आदरपूर्वक आग्रह करतात त्यांनी त्यांनी एकांत स्थळी एकांतस्थळी बसून बसून तो संस्कार तो संस्कार गुप्तपणे पार पाडला. गुप्तपणे पार पडला. छान. आज भगवंत नामकरण आहे. हा तर नामकरण बऱ्याच दिवसांनी झालं. मध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या. बऱ्याच असुरांचा वध केला गेला. त्यानंतर नामकरण झालं. तर इथं शुकदेव गोस्वामी सांगतायत एवं संप्रार्थितो विप्रः स्वचिकीर्षितम एव तत् चकार नामकरणं गूढो रहसी बालयो. रहस्य म्हणजे एकांत स्थळी. आपण काय करतो वाढदिवस पब्लिकली करतो की नाही सगळ्यांना बोलून. पण इथं कसा केला वाढदिवस? एकांत स्थळी केला गेला वाढदिवस. जास्त गाजावाजा नाही. एकांत स्थळीमध्ये कुठे केला गेला? गोशाळेमध्ये. कुठे केला गेला? गाईच्या गोठ्यामध्ये. तिकडे सहसा कोणी जात नाही ना गोठ्यामध्ये. पै पाहुणे आले तर गोठ्यात कसं जातील बघायला. शेण बास वगैरे सगळं असतं ना. गोशाळेमध्ये गेला. तर गर्गमुनींना इच्छा होतीच. तर
गर्गमुनी हे यदुवंशाचे कोण होते? आचार्य होते, कुलगुरू. आणि वसुदेवानेच त्यांना पाठवलं होतं की जावा तुम्ही कृष्ण बलरामाचं नामकरण करा. आणि वसुदेवानी असं पण सांगितलं होतं नंदबाबांना की कंस भरपूर काय करतोय, उचापत्या करतोय, त्यामुळे गोकुळात काहीतरी उत्पाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही शीघ्रतेनं तिकडे जावं, इकडे कर टॅक्स भरायला आलेत ते. तर ते सगळं जाणून आणि एवढे उत्पाद होता ते जाणून नंदबाबांनी विचार केला की आपल्या मुलांचा पत्ता कोणाला लागता का डायरेक्ट कंसाला लागतं का म्हणे, म्हणून गोपनीयरित्या बारसं करायचं ठरलं. श्री गर्ग उवाच काय म्हणतात बघा. अयम ही रोहिणी पुत्रो रमयन सुहृदो गुणय आख्यास्यते राम इति बलाधिक्यात बलम विदु यदुनाम पृथक् भावात संकर्षणम उशंती अपि. तर गर्गमुनी त्यांना म्हणाले अयम ही रोहिणी पुत्रो रमयन सुहृदो गुणो. आता ह्या श्लोकामध्ये बलरामजींचं महात्म्य सांगतात गर्ग. पहिल्या श्लोकामध्ये आपण पाहिलं की दोघांचं नामकरण करायचं ठरलं. त्यांना खूप इच्छा होती नामकरण करण्याची आणि मग त्यांनी तो एकांत स्थळी नामकरण संस्कार गुप्तपणे पार पाडला. तर गर्गमुनी म्हणतायत की अयम ही रोहिणी पुत्रो रमयन सुहृदो गुणो. ही अयम म्हणजे हा, ही म्हणजे खरोखर रोहिणी पुत्र, रोहिणीचा हा पुत्र, रमयन म्हणजे आनंद देईल, सुहृद हा मित्र परिवारास, गुण आहे दिव्य गुणामुळे. त्याच्या दिव्य गुणामुळे हा जो रोहिणी पुत्र आहे, रोहिणी नंदन आहे, तो समस्त सर्वांना काय देईल, त्याच्या मित्रगणांना आणि सर्वांना अतिशय आनंद देईल. आख्यास्यते राम हा प्रख्यात होईल. कोणत्या नामाने? राम हा, राम नावानं हा प्रख्यात होईल. राम अर्थात सर्वोच्च भोक्ता किंवा आनंद प्रदान, सर्वोच्च आनंद प्रदान करणारे या नावाने प्रख्यात होईल. आणि इति याप्रमाणे बल अधिक्यात, परंतु त्यांच्याकडे बल पण अधिक आहे. बरोबर नाही? राम नावानं प्रसिद्ध होतीलच, पण याकडे काय आहे? बल अधिक आहे, पॉवरफुल आहे. असामान्य बळ असल्यामुळे बलम विदू ते बलराम या नावाने प्रसिद्ध होतील. तर यदुनाम अपृथक भावात, तर यदूंचे आणि तुमच्यापासून भिन्न नसल्यामुळे संकर्षण या नावाने दोन कुळांना एकत्रित आणणारा उशंती अपि आकर्षित करेल असेल. तर इथं सांगतायत गर्गमुनी की हा रोहिणीचा पुत्र आपल्या अंगभूत दिव्य गुणामुळे मित्रांना आणि नातेवाईकांना पूर्ण सुख तथा आनंद देईल आणि म्हणून याचे नाव राम असे होईल. कारण राम ह्या नावाचा अर्थच मुळात आहे संस्कृत भाषेमध्ये की इतरांना जे आनंद देतात ते, आणि अगणित आनंद, हा लिमिटेड आनंद नाही. सोर्स ऑफ ऑल हॅपीनेस इज राम. राम म्हणजे कोण? सगळ्या आनंदाचे स्रोत, उगम म्हणजे राम. आणि तो अतुलनीय शारीरिक सामर्थ्य प्रकट करेल आणि म्हणून तो बल या नावानेही प्रसिद्ध होईल. तसेच तो वसुदेव आणि तुमच्या कुळांना एकत्र आणेल आणि या कारणास्तव त्याचे संकर्षण हे आणखी एक नाव असेल. बरोबर की नाही? दोन कुळांना एकत्र आणेल, त्यामुळे त्याचं काय नाव असेल? अजून एक संकर्षण हे नाव असेल. तात्पर्य आपण पाहूया. तात्पर्य बाय हिज डिवाइन ग्रेस एसी भक्ती वेदांत स्वामी श्री प्रभुपाद की. बलदेव वस्तुतः देवकीचे पुत्र होते, परंतु त्यांना देवकीच्या गर्भातून रोहिणीच्या गर्भामध्ये स्थलांतरित करण्यात आले होते. ही वस्तुस्थिती कोणासही माहिती नव्हती. हरिवंश ग्रंथामध्ये असा उल्लेख आढळतो की प्रत्युवाच ततो राम सर्वास्तान भीत स्थितान यादवेष्वपी सर्वेषु भवंतो मम वल्लभा. गर्गमुनी नंद महाराज म्हणतात की महाराज, तुमचा पुत्र संकर्षण या नावाने प्रसिद्ध होईल, कारण तो तुमच्या वंशास आणि यादवांच्या वंशास एकत्र करेल. यदू क्षात्रवंशीय होते तर नंद महाराज वैश्यवंशीय होते. दोन्ही कुळांचे मूळ जनक एकच होते, पण नंद महाराजांचा जन्म वैश्य पत्नीच्या गर्भातून झाला होता आणि वसुदेवाचा जन्म क्षत्रिय पत्नीपासून झाला होता. म्हणजे हे सावत्र पुत्र होते. कोण? वसुदेव आणि नंदबाबा. वसुदेवांची आई जी आहे, दोघांचा कुळ जे आहे ते क्षत्रिय, मूळ बाप कोण आहेत? क्षत्रिय आहेत, शूरसेन महाराज. त्यांचे पुत्र, तर वसुदेवाचा जन्म जो झाला आहे तो कोणापासून झाला आहे? क्षत्रिय पत्नीपासून झाला होता. आणि नंदबाबांचा जन्म कोणापासून झाला होता? वैश्य पत्नीपासून झाला होता. आणि त्यामुळे पुढे
नंद महाराजांनी वैश्य स्त्रीशी लग्न केलं, विवाह केला, तर वसुदेवाने क्षत्रिय स्त्रीशी विवाह केला. कोणाशी? देवकीशी. म्हणून नंद आणि वसुदेव यांच्या वंशाचे मूळ जनक एकच होते, तरी ते क्षत्रिय आणि वैश्य म्हणून एकमेकांपासून भिन्न होते कर्तव्याद्वारे. आता बलदेव या दोन्ही वंशांना एकत्र आणणार असल्यामुळे त्यांचे नाव संकर्षण असे होणार होते. आता भगवान बलरामजी काय करणार होते? ह्या दोन्ही कुळांना पुन्हा एकत्र आणणार होते. बरोबर की नाही? दोघे भाऊच आहेत. वसुदेव आणि नंदभाऊ दोघे काय आहेत? एकमेकांचे भाऊ आहेत. पण एक वैश्य आहे, वैश्य आईपासून जन्माला आलाय, आणि एक क्षत्रिय आईपासून जन्माला आलेला आहे. तर हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर बघा, आपण ह्या भौतिक जगतात जगतो आहोत आणि आपण सगळे इंद्रियांच्या अधीन आहोत, आणि आपण आपले 24 तास आपला वेळ ह्या इंद्रियांनी आपल्याला कसं महत् सुख प्राप्त होईल याच्यासाठी खर्ची घालतो. जसं की आपणाला सगळ्यांना आकाशात उडायची फार इच्छा असते, बरं की नाही? आकाशात उडायला कोणाला आवडणार नाही? पंख होते तो उड आते रे, गाणं आहे ना हिंदीमध्ये जुनं, प्रत्येकाला आवडतं. मला आकाशात उडता आले असते तर. अभंग, आपलं अभंग नाही, आपलं निबंध आपण लहानपणी लिहायचं. मला पंख असते तर. तर एक हे उदाहरण देतोय मी की आपली इंद्रियांनी आपण अनेक सुख उपभोग भोगण्याचा आपण काय करतो? प्रयत्न करतो, भौतिक सुख उपभोग भोगण्याचा. पण भगवान सांगतायत हे जगत जे आहे ते केवळ आणि केवळ दुःखाने भरलेलं आहे. मग आपण खूप मत प्रयास, शोध, रिसर्च करून काय बनवलं? विमान बनवलं, बरोबर की नाही? विमान बनवलं, आणि मग ते विमान मध्ये बसून आपण पक्षी होण्याचा आनंद लुटायचा प्रयत्न करतो. पण समजा तिकडे आखाती देशामध्ये युद्ध झालं आणि त्याने तेलाचा पुरवठा बंद केला, तर आपली सगळी विमानं काय होती? बिनकामाची होऊन जाते, बरोबर की नाही? बिनकामाची होऊन जाते. किंवा त्या विमानाला पायलट नसेल, यंत्रणा नसेल, तर हे सगळं बिनकामाचं होऊन जाईल. त्यामुळे आपले सगळे जे भौतिक प्रयत्न आहेत या भौतिक जगतात सुखी बनण्याचे, हे किती तकलादू आहेत ना हे आपण समजू शकतो. इथं भगवंतानी अशी जीवसृष्टी बनवलेली आहे. तर एक साधं मच्छर घ्या, मच्छर. आता पावसाळ्यात मच्छर खूप आहेत ना, डेंग्यू, मलेरिया, बरेच आजार पसरत आहेत. तर तो जो मच्छर आहे, तर विमान चालवण्यासाठी एखाद्या मनुष्याला खूप ट्रेनिंगमध्ये जावं लागतं, बरोबर की नाही? आपल्या ह्या जिल्ह्यामध्ये कोण पायलट, कमर्शियल पायलट आहे का? नाही. म्हणजे किती दुर्मिळ आहे बघा पायलट, विमानाचा वैमानिक मिळणं खूप दुर्मिळ आहे, कारण त्याला ट्रेमेंडस ट्रेनिंग असतं. बरं, ते ट्रेनिंग मिळालं आणि विमान कंपनी तुम्हाला हायरच केलं नाही, तर तुम्ही विमान उडू शकता का? इच्छा असूनही उडवू शकत नाही. ते विमान पेट्रोल नसेल तर विमान उडू शकता का? नाही. ती यंत्रणा, विमानतळ वगैरे सगळं नसेल तर आपण ते लँडिंग करू शकतो का? उडू शकतो का? विमानतळ वगैरे, एअरपोर्ट नाही. पण मच्छर आपण जर घेतली, तर मच्छर तिनं विचार केला की मला आता उडायचं आहे, की ती टर्कन पंख फडफडते आणि काय होते? उडते, बरोबर की नाही? बरं, तिचं पेट्रोल संपलं, बरोबर की नाही? पेट्रोल भरायला तिला पाहिजे, तर मग ती लँड करते, एकदम मस्त की लँड करते. कुठे? हळूहळू येते आणि कुठे लँड करते. तिला विमानतळ बांधावी लागत नाहीत, आणि पेट्रोल भरण्यासाठी तिला ते होस पंप वगैरे काय गरज नाही. तिला देवाना दिलेला आहे होस पंप, ती घुसवते, आणि ज्याच्यातनं पेट्रोल घेते त्याला कळत पण नाही आपलं पेट्रोल घेतलं, बरोबर की नाही? ज्याच्यातनं पेट्रोल काढलं त्याला कळत पण नाही आपलं पेट्रोल घेतलेलं आहे. पेट्रोल घेते, पूर्ण ताजी तवानी होते, पुन्हा फुरकन उडून जाते. म्हणजे किती सहज सोपं आहे तिच्यासाठी बघा. एका मच्छरासाठी उडणं किती सहज सोपं आहे ना. तिला कुठं आकाश देशामध्ये तेलाच्या विहिरी खोदाव्या लागत आहेत, ते तेल शुद्धीकरण प्रकल्प आणावे लागतात. कुठे इकडे झाला होता मंजूर, कुठे झाला होता तो? नाणार. मग आंदोलन झाले, काय गरज नाही. ग्रीन रिफायनरी, तसलं काय नसतंय ग्रीन रिफायनरी. तर तिला ट्रेनिंग देतं का कोण? ट्रेमेंडस ट्रेनिंग.
जे अतिशय खर्चिक आहे, दुर्मिळ आहे, कोणी ट्रेनिंग देत नाही, ती स्वाभाविकरित्या उडते. तर तसंच भगवंताने आपल्याला कुठच्या योनीमध्ये घातलंय? माणसाच्या योनीमध्ये घातलंय. माणसाच्या योनीसाठी स्वाभाविक भगवंताने काय केलंय? भगवंताची भक्ती करा आणि आनंदी व्हा. पण आपण हे न करता, हे न जाणता आपण त्या मच्छरप्रमाणे किंवा त्या पक्ष्याप्रमाणे आपण उडायचा प्रयत्न करतो. जे आपल्या आवाक्यात नाही त्या गोष्टी करायचा प्रयत्न करतो आणि मग त्यामुळे आपण काय होतो? दुःखी होतो. आपलं स्वाभाविक जीवन माणसासाठी काय दिलंय? ती जी उच्च बुद्धिमत्ता दिलेली आहे ती कशासाठी दिलेली आहे? भगवत प्रेम काय ते जाणून घेण्यासाठी. लक्षात? भगवत प्रेम आणि भगवंताची भक्ती करून सदैव आनंदी होण्यासाठी. कारण ह्या अशा प्रकारच्या गोष्टी करून आपण कधी आनंदी होऊ शकणार नाही, कधीच आनंदी होऊ शकणार नाही. तर हे असंच जीवन आसुरी लोकांचं असतं. जसं की देवकीचा आणि वसुदेवांचा विवाह प्रसंग आहे. देवकीचा आणि कोणाचा विवाह प्रसंग आहे? वसुदेवांचा. आणि वरात घेऊन स्वतः रथ हाकतोय कोण? कंस. कंस रथ हाकतोय. त्याची बहीण आहे देवकी. आणि मग आकाशवाणी होते. खूप मोठ्या कथा आहेत पण मी त्या आज शॉर्ट मध्ये सांगणार आहे. आकाशवाणी होते की अरे मूर्ख कंसा, तू किती मूर्ख आहेस. तू ज्या तुझ्या बहिणीचा रथ आनंदाने हाकतो आहेस त्याच तुझ्या बहिणीचा 8वा गर्भ काय करेल? तुझा विनाश करेल. आता बघा, हा किती आनंदाने आपल्या बहिणीला घेऊन चालला होता, बरोबर की नाही? वराड घेऊन चालला होता स्वतः बहिणीचा. खूप म्हणजे आपल्या तो राजा होता त्याला, बरोबर की? राजा होता, सम्राट होता आणि त्याच्या हाताखाली खूप नोकर चाकर होते. आणि सारथी हे काम काय आहे? अतिशय शूद्र स्तरावरचं काम आहे, ते क्षत्रियाचं काम नाही. तर असं काम सुद्धा तो प्रेमापोटी आपल्या बहिणीसाठी करत होता. परंतु ही आकाशवाणी झाल्याबरोबर त्याला वाटलं की माझ्या इंद्रिय भोगामध्ये अडथळा कोण आणणार? ह्या देवकीचा 8वा गर्भ आणणार आहे. त्यामुळे लगेच त्यानं काय केलं? लगाम सोडले, रथ थांबवला आणि देवकीचे केस पकडले आणि आपले खड्ग उगारलं आणि म्हणाला आता ह्या देवकीचं मुंडकं छाटून टाकतो. ना रहेगा बास न बजेगी बासुरी. देवकीच नाही राहिलं, तिला पुत्र कुठून? मग बाका प्रसंग आहे जाणून वसुदेवानी तिथे सगळी पुराण, आख्यान, दर्शन, सांख्य सगळं सांगून मोकळे झाले. कंस ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता, बरोबर की नाही? कंस ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. आणि आता हे द्वापार युगाचा अंत आहे. म्हणजे धर्माचे 4 आधारस्तंभ प्रमुख आहेत, आपण नेहमी सांगतो तुम्हाला. त्यातील 3 आधारस्तंभ तर लयालाच गेले होते. या कलियुगामध्ये केवळ आणि केवळ एकच पाय शिल्लक आहे, तो पण डळमळीत झालेला आहे. तो म्हणजे काय? सत्य. धर्माचा एकच आधारस्तंभ जिवंत आहे या कलियुगामध्ये, तो पण लेचापेचा झालेला आहे. पण तरी पण आजही ह्या कलियुगामध्ये प्रतिलार्थी सत्यवादी माणसं आहेत. प्राण जय पर वचन न जाय. तर सत्यवादी माणूस म्हणजे असा व्यक्ती की जो भगवंताचा निस्सीम भक्त आहे आणि धर्मतत्वानुसार तो जीवन जगतो आपलं, आणि त्याच्यावरती कोणी डोळे झाकून सुद्धा विश्वास ठेवू शकतो. दुसऱ्या कोणावरती विश्वास आपण ठेवू शकत नाही. ते सगळे लोक कंसासारखे असतात. बघा, कंस आत्ताच प्रेमापोटी तिचा रथ हाकत होता आणि आता लगेच तो तिला जीवे मारण्यासाठी काय झाला? तयार झाला. ठार मारण्यासाठी तयार झाला. परंतु वसुदेव हे धर्मपरायण होते, एक वचनी होते, शब्दनिष्ठ होते, प्रतिज्ञा करतील ते पाळणारे होते आणि त्यांची ख्याती याबद्दल चौदिशेला पसरलेली होती आणि ती कंसाला पण मान्य होती, माहिती होती. आणि मग त्यावेळेला वसुदेवाने त्यांना विनंती केली की हे कंस, मेवणे राजा, मी तुम्हाला वचन देतो, तुम्हाला ह्या देवकीपासून काय त्रास नाहीये ना? देवकीच्या पुत्रांपासून त्रास आहे ना? तर जे काय अपत्य जन्माला येईल ते मी तुम्हाला आणून तुमच्या स्वाधीन करेन, जन्मल्या. मग त्याचं तुम्ही काय करायचं ते करा. लक्षात? मग तुम्ही त्याचं काय करायचं ते करा. तर मग बघा, कंसासारखा राक्षस वृत्तीचा माणूस सुद्धा वसुदेवांच्या त्या इंटिग्रिटीला सलाम करतो. म्हणजे विचार करा, आपण सत्यवादी असलो तर निश्चितच आपलं जीवन सदैव काय राहणार? भगवंतांच्या आश्रित, भगवंतांच्या रक्षणाखाली. आज रक्षाबंधन आहे, बरोबर की नाही? खरं राखी आपण भगवान श्रीकृष्णालाच बांधली पाहिजे, कारण रक्षण सगळ्यांचं करण्याचं
कोण जबाबदारी घेतात पालन करण्याची, रक्षण करण्याची? भगवान श्रीकृष्ण ना. राखे कृष्ण मारे के, मारे कृष्ण राखे के अशी म्हण आहे. ज्याचं रक्षण स्वतः भगवान श्रीकृष्ण करतात त्याला कोणी मारू शकत नाही, आणि ज्याला भगवान श्रीकृष्णाने ठार मारायचं ठरवलं त्याला कोणी वाचू शकत नाही. त्यामुळे परम बंधू, परम सखा, परम मित्र, परम माता पिता, जे काय सगळं, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, हे संत तुकाराम महाराज म्हणून सांगितले. ती क्षमता फक्त भगवान श्रीकृष्णामध्येच आहे. त्यामुळे आपल्या भावाला तुम्ही जशी राखी बांधली आज, तर त्या भावामध्ये भगवान श्रीकृष्णांना पाहून आपण ते कार्य केलं पाहिजे. तर बघा, भगवान श्रीकृष्ण कधी आपल्या भक्तांच्या हाकेला धावून जात नाही, असं होतच नाही. जर हृदयापासून आपण त्यांना हाक मारली आणि भगवान श्रीकृष्ण आपल्या हाकेला धावून आले नाही, असं होऊच शकत नाही. कारण त्याने ते तसं वचनच घेतलेलं आहे. भक्त कैवरिया होसी नारायण. भगवंत भक्ताचा कैवार घेण्यासाठी नारायण म्हणतात. म्हणजे भक्ताचं भलं करण्यासाठी नारायण रूप घेतात, धावत येतात. तो बोलवेल तिथे, कसलाही मागचा पुढचा विचार करत नाहीत. ते काय करतायत त्याचं लक्षात. तर असा हा कंस वरमला, म्हणाला वसुदेवांच्या शब्दावर विश्वास ठेवलाच पाहिजे. कारण आणि त्याने बऱ्याच गोष्टी सांगितल्या, त्या आपण जन्माष्टमीच्या दिवशी प्रवचनात जमलं तर अभ्यासूया, किंवा माझी मागची अनेक प्रवचनं आहेत ती तुम्ही ऐकू शकता यूट्यूब चॅनलवरती, आपला प्युअर डिव्होशन मराठीवरती. जन्माष्टमी फोल्डरवरती जावा, श्रीकृष्ण जन्माष्टमी निगडीत बरीच प्रवचनं आहेत, ती श्रवण करा. तर झालं. त्यानंतर मग वसुदेव देवकी नांदायला लागले. कंसानं सोडून दिलं होतं त्यांना, आणि पहिला पुत्र जन्माला आला. पहिला पुत्र जन्माला आल्याबरोबर वसुदेवांनी प्रामाणिकपणे तो पुत्र जन्मताच देवकीला विनंती केली, तिची क्षमा याचना केली. म्हणाली, माझं कर्तव्य आहे माझ्या वचनाला जागणं. कारण शास्त्र सांगतात, जर तुम्ही एखाद्याला वचन दिलं आणि जर ते तुम्ही जागणं शक्य नसेल तर त्याच्या अगोदर तुम्ही आत्महत्या करा. लक्षात ना. जर तुम्ही वचनाला जागणार नसाल तर तुम्ही काय करा, सुइसाईड करा. तुमची तीच पात्रता आहे. तर थोडंसं कठोर बोलतो, कारण गुरूंचं कर्तव्यच असतं थोडंसं कठोर बोलणं. तसंच प्रभुपादांना पण आपण अनेक वचनं दिलेली आहेत, आपल्या आध्यात्मिक गुरूंना आपण अनेक वचनं दिलेली आहेत, किंवा आपल्या आध्यात्मिक गुरूंनी आपल्याला अनेक आदेश दिलेले आहेत, बरोबर की नाही. जसं की रोज कमीत कमी 16 वेळा जप करा, 4 नियमांचं पालन करा, मांसाहार करू नका, कोणत्याही प्रकारचं नशापाणी करू नका, जुगार खेळू नका, आणि व्यभिचार करू नका, आणि रोज कमीत कमी 16 माळा हरे कृष्ण महामंत्र जप करा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर हा वायदा जो आहे, हा वायदा जर आपण भक्त असून जर तोडणार असू तर आपण जीव दिलेलाच बरा. लक्षात. कारण इथं बघा, त्या केवळ विश्वासार्हतेमुळे देवकीवरचं प्राण संकट टळलं. पण ती विश्वासार्हता कोणी कमवली होती? वसुदेवाने कमवली होती. अशीच नाही मिळाली होती ना त्यांना, वसुदेवाने कमवली होती. तर घेऊन आले बाळाला कंसाकडे. कंसानं पाहिलं, म्हणाले, कंस हे माझ्या वचनाप्रमाणे तुला दिलं वचन, मी बाळ आणलेलं आहे. तर कंस म्हणाले, मला ह्या पुत्रापासून तुझ्या काही धोका नाही, 8व्या पुत्रापासून धोका आहे, त्यामुळे हे पुत्र तू घेऊन जा. तर वसुदेवाने ऑलरेडी कंसाचा स्वभाव जाणला होता मागच्या प्रसंगात, विवाह प्रसंगात, की हा कधी फिरेल काय सांगता येत नाही. कारण हा असुर बुद्धीचा आहे, आणि असुर बुद्धीचा माणूस कधी फिरेल हे सांगता येत नाही. तशीच आज सगळी नाती जी आहेत ना असुर बुद्धीची आहे. मग ती आई बापाची असू देत, भावा बहिणीची असू देत, किंवा अजून कोणाची असू देत, तुमचा जोपर्यंत काहीतरी तिथून फायदा होतोय तोपर्यंतच तुम्ही ते नातं निभावता. ज्या क्षणी तुम्हाला तिथून काहीतरी अपेक्षित गोष्टी किंवा वस्तू किंवा आदर सत्कार मिळत नाही, लगेच तुम्ही सापासारखे दंश मारायला तयार असता. म्हणजे ही वृत्ती कुठून आली? असुर वृत्ती आहे, कंसाकडूनच आपण घेतली. आपण ते कंसाचेच वंशज आहोत कलियुगामध्ये सगळं. थोडेफार काही गुणधर्म असतील आपल्यामध्ये, पण प्रामुख्याने आपण असुर वृत्तीचेच आहोत. कारण स्पेशली सत्ययुगामध्ये
असुर जे होते ते वेगळ्या ग्रहावरती राहायचे. देर आर डिफरंट प्लॅनेट्स सत्ययुगामध्ये. मग त्रेतायुग आलं, मग ते एकाच ग्रहावरती पण वेगळ्या द्वीपावरती राहायचं. जसं की रामलीलेमध्ये आपण पाहतो श्रीलंका या उपद्वीपावरती रावण राहत होता. आणि सत्ययुगामध्ये हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष वेगळ्या ग्रहावरती राहत होते, म्हणून ते पृथ्वी बुडवली होती ना हिरण्यकश्यप, तो पृथ्वीवर राहत नव्हते. मग वराह अवतारामध्ये भगवंतांनी पृथ्वी सागराच्या तळातून बाहेर काढली, गर्भोदकशाही सागरातून. तर मग द्वापर युग आलं. मग द्वापर युगामध्ये असुर लोक जे आहेत ना ते एकाच राज्यात राहायला लागले. बघा कसं कसं उत्क्रांती झाली असुरवादाची. सत्ययुगामध्ये वेगळ्या ग्रहावरती राहायचे असुर. तर त्रेतायुगामध्ये त्याच ग्रहावरती पण वेगळ्या द्वीपावरती राहायचे. मग आलं द्वापार युग. द्वापार युगामध्ये एकाच राज्यात एकाच गावात राहायला लागले, जसे की कौरव आणि पांडव, बरोबर की नाही. आणि मग कलियुग आलं. तर कलियुगमध्ये एकाच माणसामध्ये दोघे राहू लागले. कलियुगामध्ये काय झालं, आसुरी वृत्ती माणसानं ग्रहण केली. त्यामुळे इथं कलियुगामध्ये तुम्हाला असे मोठे सुळे दाद असे भरलेले राक्षस दिसत नाही. आपण त्यांचे पूर्वज म्हणून इथे दोन आहेत सुळे, बरोबर की नाही. आपण राक्षस पूर्वी असल्याचं प्रतीक आहेत ते. तर कलियुगामध्ये काय झालं, मानवाच्याच देहामध्ये, त्याच्या अंतर्मनामध्ये, त्याच्या हृदयामध्ये दोन्ही वृत्ती वाढायला लागल्या. आणि दोन्ही वृत्ती जर एकाच देहामध्ये वाढत असतील तर आपण ज्याला जेवढं खाद्य अधिक घालू तेवढं ती वृत्ती काय होणार, बलवान होणार. आणि म्हणूनच आपण जर विवेकी लोकांचा संग केला तर आपल्या हृदयातील विवेक काय होणार, वाढणार. आणि जर अविवेकी लोकांचा संग केला तर आपल्या हृदयातील अविवेक पाप बुद्धी वाढणार. म्हणून सदैव सत्संग त्यासाठी सांगितलेलं आहे. सदैव सत्संग केल्यामुळे आपल्या हृदयातील काय होतात, विवेक बुद्धी वाढते आणि आपल्यातले चांगले दैवी गुण जे आहेत ते वाढतात, हळूहळू वाढते. जसं की परवा मी तुम्हाला त्या परडीची, शिणानं माखलेल्या परडीची गोष्ट सांगितली होती. 6 महिन्यात ती परडी काय झाली, शिणानं माखली होती, लख्ख झाली, बरोबर, चकचकीत झाली. आणि तिच्या कारणे अनेक सुंदर पुष्पवाटिका तयार झाली नदीपासून आश्रमापर्यंत. त्यामुळे सत्संगाचं महात्म्य आपल्याला 1-2 दिवस येऊन कळणार नाही. आपल्यात काय बदल होतं ते आपल्याला कळणार नाही. पण 10-15 वर्षांनंतर तुम्हाला जर तुमचा कोण जुना मित्र भेटला आणि त्याने तुम्हाला पाहिलं की गळ्यात कंठिमा घातली, हातात जपमाळा आहे, मस्त की तिलक आहे आणि मुखामध्ये हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, तर तो अचंबित झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात, तो अचंबित झाल्याशिवाय राहणार नाही. हा फरक हळूहळू असतो. जसं की आपण गेल्या वर्षी आजच्याच दिवशी काय खाल्लं होतं रात्री 8 वाजता हे आपण सांगू शकतो का? नाही सांगू शकत. पण हे सांगू शकतो की गेल्या वर्षी ह्याच दिवशी मी रात्री 8-10 वाजता काय जे रात्रीचं जेवण घेतलो होतो. काय सांगू शकतो? कारण ते रोज जेवण मी घेतोय आणि त्याच्यामुळे माझं काय होतंय, पोषण होतंय. तसंच रोज सत्संगाला आल्यामुळे आपलं भक्तीमधील काय होणार, पोषण होणार. म्हणून सत्संग महत्वाचा आहे जीवनामध्ये. भक्तीचं पोषण होत राहणार. आणि म्हणून सगळ्या क्रिया कर्मकांडामध्ये सगळ्यात श्रेष्ठ काय सांगितलं असेल तर ते साधुसंग सांगितलेलं आहे. दुसरं कोणतेही माध्यम सांगितलेलं नाही परमेश्वराला जाणण्याचं. साधुसंग सर्व शास्त्र कहे, लव मात्र साधुसंग सर्व सिद्धी आहे. सगळी शास्त्र सांगतायत की लव मात्र म्हणजे पापणी लवते न लवते एवढा काय जरी तुम्ही विशुद्ध साधूच्या संघामध्ये आला तर तुम्हाला सगळ्या सिद्धी प्राप्त होतील, निश्चित होतील. पण त्याच्या मागे तुमची तपश्चर्या पण आहे ना. नाही तर साधू गेले सांगून आणि तुम्ही काय केलं, नळी फुंकले, सोनारे इकडून तिकडून गेले वारे. कृती पण पाहिजे ना. इप्सित फळ कधी प्राप्त होणार, यावेळेला आपण कृती करणार. त्यामुळे भगवत भक्तीमध्ये 99% भक्ती आहे ते नामस्मरण, माळेवरती नामस्मरण करणे. ह्याला दुसरा कोणताही पर्याय नाहीये. लक्षात ना. नामस्मरणाचा आनंद ज्याला एकदा कळला की तो ह्याच्याशिवाय राहूच शकत नाही. आणि तो आनंद उपभोगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. जसं आपले लोकमान्य टिळक सांगून गेले, काय स्वातंत्र्य हे माझं जन्मसिद्ध काय आहे, अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. तसा सदैव आनंदी राहणे हा माझा मनुष्य प्राणी म्हणून मी जन्माला आल्यानंतर माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. सदैव काय राहणं, आनंदी राहणं. आणि तो मी मिळवणारच. आणि तो मिळवण्याचं एकमेव साधन आहे ते म्हणजे हरिभजन. आणि म्हणून संत सोयराबानाथ आंबे सांगून गेले,
हरिभजनावीण काळ घालवू नको रे, हरिभजनावीण काळ घालवू नको रे. दोरीच्या सापा भिवून भवा, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे. दोरीच्या सापा भिवून भवा म्हणजे काय? आपले जे इंद्रिय भोग घेण्याचे जे काय इच्छा आकांक्षा हे कसं आहे, आपण खऱ्या आनंदाला या भौतिक आनंदाशी आपण काय करतोय, कम्पेअर करतोय आणि त्याच्यातनं आनंद भोगायचा प्रयत्न करतोय. म्हणजे खरा साप आणि दोरीचा साप याच्यामध्ये फरक आहे की नाही? तसा खरा आनंद जो आहे तो आनंद आणि आपण जे आनंद मिळवण्याचे प्रयत्न करतोय याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. ते कधीच पॉसिबल नाहीये. जीवात्मा कधीच इथल्या भौतिक एन्ड्युअर्सने आनंदी बनू शकत नाही. तर अशा प्रकारे हे आसुरवृत्तीचे लोक असतात. तर वसुदेवांना माहिती होती की हा कंस काय पण, आणि तेवढ्यात कंसाचे कान भरले गेले. त्याच्या मंत्र्यांनी म्हणा किंवा नारद मुनींनी, अरे पण तुझे कान भरले गेल्यामुळे तू कशाला सुधीर बुधीर व्हायला पाहिजे, झाला लगेच सुधीर बुधीर. आम्हाला नाही, ती आकाशवाणी विष्णूंची होती आणि देवतांचं काय खरं नसतंय. आण ते पुत्र तुझा. आणि त्यानं तो पुत्र घेतला आणि दोघांना कारागृहात टाकला आणि त्यांच्या समोरच त्या कारागृहाच्या काळेथर दगडाच्या भिंतीनं तिचं डोकं आपटून ठार मारलं. काय वेदना झाल्या असतील विचार करा. मग दुसरा पुत्र झाला, जेलमध्येच आहेत. तिसरा पुत्र झाला, चौथा पुत्र झाला, पाचवा पुत्र झाला, सहावा पुत्र झाला. 6चे 6 पुत्र कंसानं कसलाही त्याच्या हृदयामध्ये तळमळ झाली नाही बिलकुल. त्याने ते अमानुषपणे काय केले, त्या कारागृहाच्या भिंतीवरती डोकं आपटून ठार मारले. बघा भक्तांना किती वेदना सहन कराव्या लागतात, विचार करा. आपण म्हणतो वसुदेव देवकीच्या पोटी कोण आले जन्माला? कृष्ण बलराम जन्माला आले, साक्षात परब्रह्म जन्माला आले. पण ते परब्रह्म जन्माला घालण्यापूर्वी त्यांना किती यातना सहन कराव्या लागल्या असतील, विचार करा. आपल्या आयुष्यात जर असं घडलं तर आपण फार डिप्रेशनमध्ये जातो. त्याच्यानं बाहेर येणं अशक्य होतं कधी कधी. इथं 6चे 6 पुत्र नजरेसमोर जिवंतपणे सुदृढ अवस्थेमध्ये जन्माला आले होते. असे नाही की लेचेपच्या जन्माला आले होते, सुदृढ ठार मारले गेले. कोण होते हे पुत्र? 6 पुत्र. हे 6 पुत्र जे होते हे कालनेमीचे पुत्र होते. कालनेमी राक्षस सत्ययुगामध्ये हिरण्यकश्यपूचा पुत्र. आणि ते हिरण्यकश्यप तर विष्णू द्वेषी होता आणि हे भगवान श्री विष्णूंचं भजन करायला लागले होते. ब्रह्मदेवांची कठोर तपश्चर्या केले. त्यामुळे हिरण्यकश्यप खूप कोपायमान झाला आणि तो म्हणाला, हे नीच, या असुर श्रेष्ठ अशा असुरकुळात जन्माला येऊन तुम्ही विष्णूची भक्ती करता? जावा, मी तुम्हाला श्राप देतो. काय? तुमचं पृथ्वीतलावरती काय होऊ दे, पतन होऊन तुम्ही मनुष्य योनी जन्म घ्या. म्हणजे मनुष्य योनी जन्म घेणे काय? हिरण्यकश्यपूने श्राप दिला. बिकॉज ही वॉज लिव्हिंग ऑन अनदर प्लॅनेट ॲट दॅट टाइम. तेव्हा तो वेगळ्या प्लॅनेटवरती राहत होता सत्ययुगामध्ये. आपल्याला फार वाटतं आम्ही मनुष्य झालो म्हणजे काहीतरी मोठं झालो, आम्ही खूप काहीतरी करणार. नाही, तुम्ही केवळ आणि केवळ भक्ती करा बस. बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. तुम्ही खरा आनंद जीवनात उपभोगू शकता. श्राप दिला आणि मी तुमचा नाश करणार. आणि हा मग हिरण्यकश्यप पुढे कंस म्हणून काय आला? कालनेमी कंस म्हणून आला. तो कालनेमी, कारण त्यानं आपल्या पुत्राला झापलं. हिरण्यकश्यप कोण आले? शिशुपाल दंतवकर बनून आले ना. आणि हा कालनेमी राक्षस जो होता तो कंस बनून आला आणि त्यानं हे ठार मारले. आणि हे 6 पुत्र जे आहेत ते द्योतक आहेत. कशाचे? आपल्या हृदयातील काम, क्रोध, लोभ, मोह, मदमत्सर जे क्षडरिपू जे आहेत त्याचे द्योतक आहेत. हे देवकीचे 6 पुत्र जे ठार केले गेले हे कशाचे द्योतक आहेत? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर याचे द्योतक आहेत. आणि जोपर्यंत हृदयातून हे षडरिपू निघून जात नाहीत, काम म्हणजे आताच मी डिस्कस केलं सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये की आपल्या ज्या इच्छा आहेत त्याच्याकडनं काढून घेते पुरुष. आपल्या ज्या इच्छा आहेत की आपल्याला अनेक प्रकारच्या भौतिक सुख उपभोगायची आहेत. काम आणि कामात क्रोधबीज आहेत ते. कामातनं काय होतो? क्रोधाचा जन्म होतो, बरोबर की नाही? काम पूर्ण झाला नाही की लगेच आपल्याला काय होतो?
क्रोध येतो 2.62. ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेषु उपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधोभी जायते. इंद्रिय विषयांचे चिंतन करीत असताना मनुष्याची त्या विषयांच्या ठिकाणी आसक्ती वाढत जाते आणि अशा आसक्तीपासून काम उत्पन्न होतो आणि कामापासून क्रोधाचा उद्भव होतो. आपण सदैव काय करत राहतो, इंद्रिय विषय कसे माझे पूर्ण होतील, बरोबर नाही, पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय यांचे भोग कसे मला जास्तीत जास्त घेता येतील ह्याचाच विषय चिंतन करतो. विषय चिंतन करायचं कशाचं आहे आपल्याला, भगवन नामात, पण आपण चिंतन कशाचं करतो, विषय भोगांचं, इंद्रिय भोगांचा. आणि या इंद्रिय भोगांच्या ध्यायतो विषयान पुंसा सदैव आहे विषयांचाच विचार करत राहिल्यामुळे कृतीद्वारे, मनाद्वारे, हृदयाद्वारे, सगळ्याद्वारे, बरोबर की नाही, सदैव आपण काय करतो, नुसतं विषयांचाच विचार करतोय. आणि ध्यायते विषयान पुंसा संगस्तेषु उपजायते. आणि इंद्रिय विषयांचे चिंतन करत असताना मनुष्य त्या विषयांच्या ठिकाणी आसक्ती वाढते. मोबाईल्स बंद करा सर्वांनी कृपया, आसक्ती वाढते ना, बरोबर की नाही. इंद्रिय विषय, मला अमकी गोष्ट इंद्रिय तृप्तीसाठी करायची आहे. फॉर एक्झाम्पल आपण मांसाहाराचं उदाहरण घेऊया. इंद्रिय तृप्तीसाठी मला मांसाहार करायचा आहे, ही शिकवण लहानपणापासून मिळते बहुतांश घरामध्ये. मग तो सारखा विचार करत असतो रविवार कधी येणार, त्या घरामध्ये काहीतरी शिस्त आहे धरूया आपण, रविवार बुधवार 2 वार. पूर्वी आमच्या वेळेला तसं होतं, आता सगळेच वार झाले, काय अर्थच नाही राहिलेला आहे, सगळे पशु झालेले आहेत, माणसं म्हणण्याच्या लायकीची कोणच शिल्लक राहिली नाही. मग तो रविवार गेला की ध्याय येतो विषयान पुंसा, काय बुधवार कधी येतोय, रविवार गेला बुधवार कधी येतोय, बुधवार झालं खाटफूट, रविवार कधी येतोय, सारखं विषयाचं तेच. आणि त्याच्यावरच पैसे कमवायचे. ह्याला मिळतायत मजुरी 100 रुपये, पण त्याच्यातली तो 90 रुपये मजुरी कुठे खर्च करेल, ह्या अभक्ष भक्षणासाठी करेल. आणि समजा त्यात करून मांसाहाराबरोबर मग नशापणी पण येते, मग ते दारू बरोबर ते नसेल तर मग ध्याय असतो विषयांचा, कामात क्रोधबीज येते. आता पिऊन आलाय आणि घरात काय नाहीये, कोंबड्या बकरं बायकोने शिजवलं नाही, तर मग काय, कामात क्रोधबीज येते. तू बिचाराला बायकोला काय कळत नाही का, आज खाटावार आहे, तू बनवलं का नाहीस, पैसे नाहीत ना, मला काय सांगायचं नाही, कामात क्रोधबीज येते. असं प्रत्येक, एक उदाहरण दिलं तुम्हाला, पण प्रत्येक गोष्टीमध्ये असंच आहे. ज्या ज्या विषयाचं आपण चिंतन करू त्या त्या विषयावरती आपली आसक्ती वाढणार. आणि त्या त्या विषयातली आसक्ती अशी आहे या भौतिक जगतामध्ये की तुमच्या आसक्ती कधीच पूर्ण होत नाही. त्यालाच वैफल्य म्हणतात, फ्रस्ट्रेशन्स कधीच पूर्ण होत नाही. त्या विषयाची आसक्ती कधीच पूर्ण होत नाही, वैफल्य म्हणतात. आणि वैफल्य आलं की माणसाला काय येतो, राग येतो. आपल्या मनाच्या विरुद्ध कोणी वागलं की काय येतो, आपल्याला राग येतो. आणि पुढे सांगितलंय बघा, क्रोधापासून संमोह निर्माण होतो. काम, क्रोध, लोभ आणि समूहापासून स्मृती भ्रमित होते. आणि जेव्हा स्मृती भ्रमित होते तेव्हा बुद्धिनाश होतो. आणि बुद्धिनाश होतो तेव्हा मनुष्याचे पुन्हा भौतिक अंधकूपात पतन होते. म्हणजे कामापासूनच सुरुवात होते. त्यामुळे काम किती कंट्रोल करणं गरजेचा विचार करा. काम म्हणजे भौतिक विषय वासना भोगण्याच्या इच्छांचे आवेग. आणि हे इच्छांचे आवेग आपण स्वतःहून कंट्रोल करू शकत नाही, कारण इंद्रियांचे स्वामी कोण आहेत, गोविंद. कोण आहेत इंद्रियांचे स्वामी, भगवान श्रीकृष्ण. आणि त्यांनी कृपा केलीच तर आपण आपली इंद्रिय कंट्रोलमध्ये त्यांच्या कृपेने ठेवू शकतो. आणि म्हणून सदैव भगवान श्रीकृष्णांचं भजन करणं हे आपलं कर्तव्य आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर अशा प्रकारे बघा, आपल्या हृदयामध्ये भगवंत प्रकट व्हायची इच्छा असेल तर आपल्याला देवकी आणि वसुदेवांसारखं काय करायला केलं पाहिजे, तपश्चर्या केली पाहिजे महाभयानक. त्यावेळेला कुठंतरी ते षडरिपू हृदयातनं निघून गेले, बरोबर की नाही, षडरिपू हृदयातनं निघून गेले. आणि जेव्हा षडरिपू हृदयातनं निघून जातात त्यावेळेला मग भगवान श्रीकृष्ण तिथं प्रकट होण्याची कार्यवाही चालू होते, बरोबर की नाही.
6 पुत्र गेले, पण अजून भगवान श्रीकृष्ण प्रकट झालेत का? नाही प्रकट झाले. तर मग 7व्या वेळेला देवकी माता गरोदर राहते आणि आता 7 महिने तिला पूर्ण झालेले असतात 7व्या गर्भाचे. किती? आणि तिकडे वसुदेवांची दुसरी पत्नी रोहिणी कुठे असते? नंदबाबांच्या आश्रयाला असते. आणि भगवंतांच्या कृपेनं ती सुद्धा काय असते? वसुदेवांपासूनच गरोदर असते. आणि तिच्या उदरी साक्षात स्वतः बलरामजी 7 महिन्याचे झालेले असतात. कुठे? गोकुळामध्ये. आणि मग इथं भगवान श्रीकृष्ण आपल्या योगमायेला पाचारण करतात. भगवान श्रीकृष्ण कोणाला बोलवतात? योगमाया, त्यांची लादिनी शक्ती योगमाया, इथली महामाया नाही, भौतिक जगतातली योगमाया, अंतरंग शक्ती. आणि तिला सांगतात की माझे प्रथम विस्तार अंश बलरामजी अंश रूपाने, संकर्षण या रूपाने कुठे वाढतायत? देवकीच्या गर्भामध्ये वाढतायत. तर त्यांना तू काय कर? ट्रान्सफर कर तिथून. कुठे? वसुदेवांची दुसरी पत्नी रोहिणीच्या गर्भामध्ये ट्रान्सफर कर. तर मग योगमाया म्हणते मी तुमचं हे काम केलं तर माझं काय होईल? ते म्हणाले तुझं या पृथ्वी तलावरतील जे मनुष्य जे आहेत तर ते भौतिक कामांना त्यांची पूर्ण करण्यासाठी तुझी द्वादश रूपामध्ये काय करतील? पूजा करतील. म्हणून या पृथ्वी तलावरती अनेक काय आहेत? शक्तिपीठ आहेत. लक्षात? ही आदिशक्ती जी आहे तर हे काम तू कर. आणि नंतर मग परत सांगितलं काय? कृष्ण जन्मलेल्याच्या वेळेला तिकडे मुलीच्या रूपाने जन्म घे. त्याला ते वसुदेव घेऊन आले परत ना गोकुळामध्ये कृष्णा ठेवून. आणि मग ती आपटना उंच आकाशात गेली ती कन्या आणि तिनं आकाशवाणी केली, मूर्ख कंसा, तुझा ज्याच्यापासून मृत्यू होणार आहे तो ऑलरेडी कुठंतरी जन्म त्यानं घेतला आणि तो वाढतो आहे. लक्षात? तर भगवंताने आज्ञा केली की हे योगमाया तू काय कर? हे जे आहेत तर ह्यांना तू काय कर? ट्रान्सफर कर. कुठे? रोहिणीच्या गर्भामध्ये. आणि रोहिणीच्या गर्भामध्ये ट्रान्सफर कर. म्हणून इथं गर्ग उवाच अयम ही रोहिणी पुत्रो रमयन सुरदो गुणयन. भले जरी देवकीचे पुत्र असले तरी भगवंताने जन्म कोणाच्या उदरातून घेतला? रोहिणीच्या. त्यामुळे ते दोघांचे पुत्र आहेत. देवकीचे पण पुत्र आहेत. आणि मोबाईल फक्त बंद करून बसा काका. रोहिणीचे पण काय पुत्र आहेत. आणि ही दोन्ही कुळं एकत्र आणून गुण्या गोविंदानं आनंदोत्सव साजरा केला म्हणून त्यांचं नाव काय पडलं? संकर्षण. संकर्षण. तर बलाधिक्यामध्ये अधिक म्हणून त्यांचं नाव काय पडलं? बलराम. तर खूप विषय मोठा आहे. आज चर्चा करायला बसलो आपण तर बघूया कुठपर्यंत गाडी जाते. तर अशा प्रकारे ट्रान्सफर झाल्यानंतर भगवंत बलरामजी श्रावण मासी ह्या पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी प्रकट झाले. आणि त्यांचं रूप कसं आहे? अतिशय सुंदर. जसे भगवान श्रीकृष्ण घनश्याम सुंदर आहेत. म्हणजे पावसाच्या सुरुवातीचे जे घनदाट ढग असतात काळे कुट्ट त्यांच्यासारखे आहेत. तर बलरामजींचा रंग कसा आहे? शरद ऋतूतील ढगांसारखा आहे. ते कसे असतात? सुंदर म्हातारीच्या केसांसारखा रंग असतो ना, चमचमता. शरद ऋतू कार्तिक मधला वगैरे, ऑक्टोबर नोव्हेंबर मधले जे ढग असतात ते कसे असतात? सुंदर पांढरे शुभ्र असतात, चकचकीत. तर तसा रंग आहे त्यांचा. आणि बलरामजी कृष्णांचे थोरले बंधू म्हणून प्रकट झाले तिथे, बरोबर की नाही? ज्येष्ठ बंधू. तर बलरामजी जे आहेत ना, तर आपण पाहूया. आज परांजपे डॉक्टर का नाही आले? बलरामजी जे आहेत ना ते भगवान श्रीकृष्ण, आपल्या सगळ्यांना माहिती कृष्णस्तु भगवान स्वयं. सर्वश्रेष्ठ भगवंत कोण असेल तर ते कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण. त्यांच्याबरोबर कोणी नव्हतं आणि होणारही नाही, बरोबर की नाही? मग भगवान श्रीकृष्ण एकटेच आहेत क्रिएशनच्या सुरुवातीपासून. अनादी आहे, आपल्याला अनादी अनंत आहेत ते आपल्याला माहित नाही.
तर भगवंतांना इच्छा झाली की आपल्याला आता काय करायला पाहिजे, क्रीडा करायला पाहिजे, सवंगडी पाहिजेत ना. अशीच क्रीडा कशी करता येणार? सिंपल उदाहरण देतो. तुम्ही जर जगातील सर्वोत्कृष्ट मेडल जिंकलात ऑलिम्पिकचं, आणि ते मेडल जिंकल्यानंतर तुमची वाहवा करण्यासाठी ह्या जगतामध्ये कोणच नसेल, तर त्या मेडलची काय व्हॅल्यू राहील का तुमच्या? राहील का? आपण आपलं यश जे आहे ना, ते आपली जी माणसं असतात त्यांच्या नजरेतनं कॅप्चर करत असतो, बरोबर की नाही? आपण समजा शाळेमध्ये पहिले आलो तर आपल्या आई वडिलांच्या, आपल्या घरातल्या लोकांच्या नजरेमध्ये जो अभिमान असतो, स्वाभिमान असतो, तो पाहून आपल्याला काय मिळतो? हुरूप मिळतो. तसं भगवान श्रीकृष्ण तसे आत्मपूर्णच आहेत, पण लीला काहीतरी करायला पाहिजेत ना, नाही तर भक्तांना काय ऐकायला मिळणार? सगळं भक्त कैवारासाठीच असतं भगवंतांचं, त्यांना काय गरज नाही कशाची कोणाची. मग भगवंतांनी स्वतःला पहिलं विस्तारित केलं, आणि ते भगवंताचं पहिलं विस्तार रूप म्हणजे कोण आहेत? बलरामजी. आपण गोलोकधाम मधली चर्चा करतोय. आता बलरामजी हे जरी पूर्णांशाने भगवान असले तरी ते भगवंत कोणत्या स्वभावामध्ये आहे? सर्व्हिटरशिप, सेवा भावामधले भगवंत आहेत ते. बलरामजी हे जे भगवंतांचं रूप जे आहे ते सेवा भावामधलं भगवंतांचं रूप आहे. आणि ते पाचही रसामध्ये भगवंतांची काय करतात? सेवा करतात. आपण सेवा करतो ना, कुठचे रस आहेत? 5 रस. शांत रस आहे, दास्य रस आहे, साख्य रस आहे, वात्सल्य रस आहे, आणि काय आहे? माधुर्य रस आहे. तर बलरामजी असे भगवंतांचे निस्सीम सर्वोत्कृष्ट सेवक आहेत, जे पाचही रसामध्ये, भक्तीचे जे 5 दिव्य रस आहेत त्या 5ही रसामध्ये काय करतात? भगवंतांची सेवा चाकरी करतात. तर पहिला रस आहे शांत रस. तर शांत रसाद्वारे बलरामांनी काय केलं? भगवंतांच्या क्रीडेसाठी गोलोकधाम निर्माण केलं, तिथली जमीन निर्माण केली, तिथले पर्वत, नद्या, नाल्या, वृक्ष, लता, पता, वेली सगळं काय ते निर्माण केलं. कोणत्या रसामध्ये? शांत रसामध्ये. मग ते त्यांचा सुंदर मुकुट बनले, मोरपिच्छ बनले, बासुरी बनले, सगळी सुवर्ण आभूषण बनले, वस्त्रालंकार बनले. कोणाला आनंद देण्यासाठी? भगवान श्रीकृष्ण. मग दास्य आणि सख्य रसामध्ये त्यांचे ते गोप सवंगडी बनले. लक्षात? मग त्यांचे कधी चरण दाबायचे, त्याच्यावर कधी खेळायचं, कधी मल्लयुद्ध खेळायचं, गोचरण लीला करायची, अनेक विध लीला करायच्या. हे दास्य आणि सख्य रूपामध्ये कोण बनले? बलरामजीच बनले. मला वात्सल्य रस, तर वात्सल्य रस बलरामजी इथं ज्येष्ठ बंधू म्हणून सदैव वावरतात भगवान श्रीकृष्णाचा. कारण रामलीलेमध्ये त्यांना फटका बसला होता. ते कसं ते सांगणार आहे मी आज तुम्हाला. ज्येष्ठ म्हणून ते भगवंतांना आदेश देऊ शकतात, कृष्णा उठ, कृष्णा झोप, कृष्णा डोहात जाऊ नकोस, कृष्णा झाडावर चढू नकोस, कृष्णा इकडे जाऊ नकोस, कृष्णा तिकडे जाऊ नकोस, कृष्णा आज तुझा वाढदिवस आहे, आज घरीच राहा. वात्सल्य प्रेम आहे. कृष्ण तू खाल्लंस का? हे ज्यावेळेला आपण हे स्पेशली आपण कोणाबद्दल करतो? आपल्या मुलांवरती करतो, जी लहान असतात. धाक दपटशा का करतो? कारण आपलं वात्सल्य प्रेम असतं त्यांच्यावरती. तसंच इथं बलरामजी कोण आहेत? ज्येष्ठ बंधू आहेत. कोणाचे? भगवान श्रीकृष्णांचे. त्यामुळे ते वात्सल्य प्रेमानं त्यांच्यावरती धाक दपटशा करून त्यांना शिस्त लावत आहेत. आणि मग माधुर्य रस, भगवंतांची प्रेम रूपामध्ये काय करणे? सेवा करणे, आत्मसमर्पण, गोपींसारखं. पण ते पॉसिबल नव्हतं इथे. कुठे? या भौतिक लीलेमध्ये जी भूवृंदावनमध्ये जी लीला आली त्याच्यात पॉसिबल नव्हतं. मग काय करायचं? रस तर मला घ्यायचंय भगवंताची, त्या रूपामध्ये पण सेवा करायची मला. कुठच्या? माधुर्य रसामध्ये. मग भगवंत अनंग मंजिरी बनले. बलरामजी कोण बनले? अनंग मंजिरी. अनंग मंजिरी कोण आहे? श्रीमती राधाराणींची धाकटी बहीण. आणि सदैव ते श्रीमती राधाराणींबरोबर राहायचे आणि इकडे बलराम रूपामध्ये भगवान श्रीकृष्णांबरोबर राहायचे. एकत्र झोपायचे, एकत्र बसायचे, एकत्र उठायचे, एकत्र खायचे, एकत्र खेळायचे. 24 तास 24 आवर्स सर्व्हिटरशिप. विचार कर, 24 आवर्स सर्व्हिटरशिप. एक क्षण कुठे? आणि एकही सेवा दुसऱ्याला नाही दिली. माधुर्य लीलेमध्ये अनंग मंजिरी बनली राधाराणीची धाकटी बहीण.
आणि अशा प्रकारे राधाणींचं सांत्वन करायचे, त्यांचा विरह दूर करण्याचा प्रयत्न करायचे, त्यांचं मनोमिलन घडून आणण्याचा प्रयत्न करायचे, अनेक लीलास्थळी एकत्र त्यांना जुळून आणायचे. सगळी सेवा कोणी केली? बलरामजींनी. किती दिव्यता आहे विचार करा भगवंतांची सेवा करण्यात. आणि म्हणूनच भगवंतांना खूप प्रिय आहे. गंमत अशी झाली की रामलीलेमध्ये कृष्ण झाले राम आणि बलरामजी झाले धाकटे बंधू लक्ष्मण. पण सेवाभाव काय केला नाही. कारण काय आहे, हे भगवंताचं नावच काय आहे, सेवा करणे. तर जन्मल्यापासून एकच त्यांनी खूणगाठ बांधून ठेवले की मी रामांचा काय आहे, सेवक आहे. 24/7 काय 24/7 मी कोणाचा सेवक आहे, रामांचा. आणि असंच चालू होतं विवाह होईपर्यंत. आणि विवाह झाला, सीतामाई आल्या अयोध्येमध्ये, तर सीतामाई म्हणायला लागले अरे मी लग्न करू राहिले, पण हा लक्ष्मण जर पाठ सोडेल रामाची तर मला काहीतरी एकांतवास भेटेल ना माझ्या पतींबरोबर. बरोबर की नाही? लक्ष्मण जर रामाची पाठ सोडला तरच मला कुठेतरी एकांतवास भेटेल. आणि लक्ष्मण जर काय पाठच सोडायची नाही अजिबात. घराच्या आत पण रामाच्या बाजूला, घराच्या बाहेर पण रामाच्या बाजूला. जी काय सेवा असेल प्रभूंची ती सगळी सेवा. आणि प्रॉब्लेम झाला, सीतामाई दुःखी झाल्या. आता काय करायचं, त्यांनी जाऊन चुगली केली रामाकडे. राम, तुमचे हे कनिष्ठ बंधू लक्ष्मणजी, मी विवाहित पत्नी आहे तुमची, पण मला तुमच्याबरोबर सहवासच मिळत नाहीये. दरवेळेला तुम्ही त्या तुमच्या धाकट्या भावाला घेऊन असता आणि ते काय तुमचं चरण मला सोडत नाहीये. भक्तांना कसं असलं पाहिजे बघा, लक्ष्मणासारखं असलं पाहिजे. प्रभूंच्या चरणी सदैव चरण काय सोडत नाहीये, मी काय करू. म्हणाले राम विचार करायला डोकं खाजवायला लागले. जर मी सीतेला पाहिजे तसं केलं तर लक्ष्मण निश्चित रागावणार, आणि लक्ष्मणाला पाहिजे केलं तर तसं केलं तर सीता रागावणार. मोठा बाका प्रसंग आहे, माझी डबल ढोलकी होणार. म्हणाले आपण काय करूया, आपण आपले कुलगुरू आहेत आचार्य वशिष्ठ मुनी, त्यांच्याकडे जाऊया. गेले चौघं पण, म्हणजे तिघं हे वशिष्ठ मुनीकडे. आणि म्हणाले राम म्हणाले आता तुम्ही दोघांनी काय काय तुमचे प्रॉब्लेम आहे ते सांगा, आणि गुरुदेव तुम्हीच काय तुला निवारण करा. कारण सरते शेवटी ज्यावेळेला आपण प्रॉब्लेममध्ये असतो ना त्यावेळेला गुरुच हे आपल्याला तारणहार असतात. हे सुद्धा रामांना इथं दाखवून द्यायचं. आपले आध्यात्मिक गुरु जे आहेत तेच आपल्याला जीवनातील प्रत्येक गोष्टीमध्ये तारणहार असतात. तर वैशिष्ट्य म्हणून विचार केला प्रसंग, तर काय करायचं नक्की काय करायचं. तर त्याने बरंच डोकं खाजवलं आणि युक्ती काढली. ते म्हणाले ज्या वेळेला अंतःपुरामध्ये राम असतील त्याला तो वेळ, तो प्रसंग आणि ती सेवा करण्याची संधी सीतेची आहे. आणि ज्यावेळेला अंतःपुरातून राज्य कारभारासाठी प्रभू श्रीरामचंद्र बाहेर पडतील, किंवा आपण म्हणूया राजमहालात जायला बाहेर पडतील, किंवा युद्ध प्रसंगी जायला बाहेर पडतील, किंवा शिकार खेळण्यासाठी मृगया करण्यासाठी बाहेर पडतील, त्यावेळेला सेवेचा वाटा कोणाचा असेल, लक्ष्मणाचा. तर सीतामाई खूप खुश झाल्या, पण लक्ष्मणांना राग आला. बरोबर की नाही? सीता म्हणाला मला काहीच मिळत नव्हतं, ऍटलीस्ट तेवढं तरी भेटेल. लक्ष्मणजींना राग आला, हे कसं काय, क्रोधित झाले. करणार काय, धाकटा भाऊ ना, या लिलेमध्ये धाकटा भाऊ. पण भगवंतांची सेवा करताना खूप कठोर गोष्टी आपल्या वाट्याला येतात. हे लक्ष्मणजींनी दाखवून दिले आपल्या जीवनचरित्रात. मग असं घडलं तर झालं. वनवासाला गेले राम लक्ष्मण सीता. दंडकारण्यामध्ये मारीच राक्षसालय सुवर्णमृग बनून, आणि रावणानं षडयंत्र असलंय. रामाला सगळं माहिती आहे, पण सीता बोलली सुवर्णमृगाला आणि म्हणाली नाथ मला हे सुवर्णमृग पाहिजे, मृत किंवा जिवंत जसं आहे तसं. आणि त्या दंडकारण्यामध्ये अनेक राक्षस वास करत होते. आत्ताच 14,000 राक्षसांचा निपात केला होता. जनस्थान म्हणून ठिकाण आहे दंडकारण्यामध्ये तिथे. आणि त्यामुळे राम म्हणाले लक्ष्मण तू ह्या इथं पर्णकुटीमध्ये सीतेचं रक्षण करायचं, तू इथून हलायचं नाही अजिबात. ऑर्डर. रामजी ऑर्डर द्यायचे ना. लक्ष्मण विचार काय, येस सर. हां ऑर्डर, येस. रामजी गेले आणि मारीच ना तिकडं रावणाने सांगितल्याप्रमाणे आयडिया केली. रामाने शेवटपर्यंत जेवढं भेटत नाही म्हटलं बाण सोडला. बाण जसा लागला तसा मारीच राक्षस रूपामध्ये आला आणि ओरडला, हे लक्ष्मण, हे सीते धाव.
त्यावर सीतामाई कासावीस झाल्या. म्हणाले लक्ष्मण जा तू त्वरित, तुझे ज्येष्ठ बंधू संकटामध्ये आहेत, त्यांना प्राणावरती संकट आलेलं आहे, त्यांना कोणी राक्षस मारून खाऊन टाकेल. लक्ष्मण म्हणाले, लक्ष्मण माहिती राम कोण आहेत, ते साक्षात प्रभू आहेत. तुला माते तू अशी चिंता करू नकोस, मला काय दिलेलं आहे कर्तव्य तुझं रक्षण करण्याचं. सीतेनं बऱ्याच विनवण्या केल्या, ऐक ना, तेव्हा कठोर बोलली शब्दामध्ये, हे लक्ष्मण तुझ्या हृदयात कपट दिसतंय मला, तू याच कारणास्तव इथं आमच्यावर वनवासात आलास की जेणेकरून रामांचा काय व्हावा, मृत्यू व्हावा आणि तू मला काय उपभोगावंस, यास दूषित मनानं तू काय आलायस आमच्या मागणं इथं आलायस. काय झालं असेल हो लक्ष्मणांच्या हृदयाचा विचार करा. लक्ष्मणांच्या हृदयाचं काय झालं असेल, शकल उडाली असते. आणि त्यावरून माते असं काय तू बोलते, अजिबात नाही अजिबात नाही अजिबात नाही, मी जातो पण तू तुझी काळजी घे. शेवटी आले तर रामाने ओळखलं लक्ष्मण पाहिलं. अरे लक्ष्मण, तुला मी आदेश दिला होता सीतेकडे थांबायचा, तू असं काय केलास. नाथ काय करू, असं घडलं. अरे पण मी तुला आदेश दिला होता. नाही पण त्याने पण आदेश दिला की इथून तर आत्ताच्या तात्काळ निघून जा. काय अवस्था झाली असेल. लक्ष्मण काय आले तर बघतात सीताहरण झालेलं. लक्ष्मण सेवेकर. मग झालं, युद्ध जिंकलं आणि लक्ष्मण गेले होते ना तिकडे आणायला. कोण कोण गेले होते, 3 जण. हनुमानजी गेले होते, बिभीषण गेले होते, सोबत लक्ष्मण गेले. सीतामाईंना खूप सुंदर असा शृंगार करून, राजपत्नीचा शृंगार करून पालखीत बसून आणलं होतं. कुठे, जिथं आता राम वाट पाहत आहेत त्यांची युद्धभूमीवर. आणलं तर रामन लांबूनच पाहिलं की सीतेला पालखीत आणलं. रामान लक्ष्मणाला आदेश केला, हे लक्ष्मण तिला पालखीत बसून आणू नकोस, तिला चालत येऊ दे. पालखीत बसण्याचा अधिकार तिला नाही आहे. आणि हे तू सांगायचं कोणाला, सीतेला. लक्ष्मण कोण सांगायचं, तू सांगायचं तिला. काय झालं असेल, कारण सीतामाई ह्या लक्ष्मणजींच्या माता होत्या, साक्षात माता. त्यांनी रामाकडे पाहिलं. राम खरंच सांगू का, यस. लक्ष्मणजी बोलले, नयनात अश्रू ढाळ बोलले. झालं, सीतामाई खाली गेली, त्यांना काही वाटलं नाही. आल्या जवळ, जवळ जायला लागल्या. तर म्हणाल्या, सीते तिथेच थांब. पुन्हा लक्ष्मण मध्ये, लक्ष्मण हिला सांग की ही 1 वर्ष परपुरुषाच्या घरी राहिलेली आहे, त्यामुळे हिचा मी स्वीकार करणार नाही. आता दोघे ओक्साबोक्शी रडू लागले. कोण, लक्ष्मण आणि सीता. सीता माता म्हणतायत की हे राम, जर तुमची ही अशी इच्छा होती आणि तुमच्या हृदयात असं होतं तर मला 1 वर्षापूर्वी सांगितलं असतं, मी तिथंच माझं काय केलं असतं, आत्मदहन केलं असतं, मी माझा जीव दिला असता. मग तिथं ब्रह्माजी शिवजी सगळे आले, त्यांनी सगळं समजावून सांगितलं की अग्निपरीक्षा घ्यायचं ठरवलं. लक्ष्मणाला पुन्हा आज्ञा केली, लक्ष्मण जा लाकूड फटा गोळा करून घे. सीतेसाठी सीतेच्या अग्निपरीक्षेसाठी चिता रचायची. रडत रडत पुन्हा लक्ष्मणजी गेले, लाकूड फाटा गोळा करून आणले. नयनात अश्रू वाहत आहेत, काही बोलता येत नाही, काही करता येत नाही. आणि आता सीतामाई त्या चितेवर चढले आणि सीतामाईने आदेश दिला, हे लक्ष्मण आता चिता पेटव. बघा कसं चाललेलं आहे ते, विषय वस्तू लक्षात घ्या. स्वतःची माता चितेवर चढले आणि पुत्राला सांगते, हे लक्ष्मण आता काय कर, चितेला अग्नी लाव, पेटव. लक्ष्मण पुन्हा रामाकडे पाहिजे, इज दॅट सो, हे राम मी हे करू का, येस, कॅरी ऑन. लक्ष्मण चितेला आग लाव. काय झालं असेल लक्ष्मणाचं लक्षात, चितेला आग लावली, नयनातनं अश्रू वाहत आहेत. आणि मग स्वतः अग्निदेव प्रकट झाले, त्यांनी साक्ष दिली की सीतामाई पूर्ण पवित्र आहेत. त्यांनी सीतामाईंना बाहेर आणलं आणि रामांचं स्वाधीन केलं. बरं ते झालं, आले इकडे अयोध्येमध्ये काही वर्ष राज्यकारभार केला. तर धोबी तिकडं आपल्या बायकोला घरात घेणार. ते म्हणाल तू महिनाभर घराच्या बाहेर होतीस. आणि त्या दिवशी नेमके राम आपल्या राज्यामध्ये फेरफटका मारत होते, वेशभूषा बदलू.
कसं काय चाललंय माझं राज्यामध्ये, सगळे सुखी आहेत. तर धोबी काय म्हणाला, हे कुलटे, त्या भले रामानं आपल्या बायकोला स्वीकारलं पण मी तुझा स्वीकार करणार नाही. बाण इथं लागला भगवंतांच्या. मनुष्य लीला करतायत, एक राज्यकर्ता, आदर्श राज्यकर्ता म्हणून लीला करतायत, आणि मग आले आणि लक्ष्मणाला पुन्हा आदेश, हे लक्ष्मण असं असं चाललंय आणि यथोचित जर मार्ग पकडायचा असेल तर मला सीतेचा त्याग केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे तू सीतेला रथावर बसव. तिला नाहीतरी वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात जायची खूप इच्छा होती, आजकाल मला ती बोलून दाखवत होती, पण तू जाईपर्यंत तिला काही सांगू नकोस. पण मी सीतेचा त्याग केलाय, तू तिला घेऊन जायचं सीतेला वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये, आणि तिथं गेल्यानंतर तिला सांगायचं की रामाने काय केलाय, तुझा त्याग केलाय. कोणी सांगायचं, हे लक्ष्मण तू सांगायचं. इज दॅट सो? येस. काय झालं असेल विचार करा लक्ष्मणाचं. आणि त्यावेळेला लक्ष्मणाने प्रतिज्ञा केली, त्या मातेच्या नयनातले अश्रू पाहिले वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये, दोघेही रडू लागले आणि म्हणाले, माते मी आज वचन घेतो की यापुढे कधी मी रामाचा धाकटा बंधू म्हणून अवतार लीलेमध्ये भाग घेणार नाही. मी सदैव त्यांचा ज्येष्ठ बंधूच राहीन. लक्षात. आणि ते भगवंतांचे ज्येष्ठ बंधू म्हणून आजच्या दिवशी, या बलराम पौर्णिमेच्या दिवशी रोहिणीच्या गर्भात प्रकट झाले. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की, श्री राधा श्याम सुंदर भगवान की जय, गौर प्रेमानंदे, जगत गुरु श्री प्रभुपाद की जय हो.